नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. माझ्या त्या मैत्रिणी ज्या डॉक्टर्स आहेत, टीचर्स आहेत आणि वर्किंग वुमन आहेत, त्यांना बऱ्याचदा अशा वारली प्रिंट्सच्या काथा वर्क म्हणजे धाग्यांचं वर्क असणाऱ्या कोसा बेसवरती असणाऱ्या सुरेख साड्यांचं कलेक्शन लागत असतं आणि त्यासाठी आजचा व्लॉग हा मी घेऊन आलेली आहे. प्रत्येक साडीची प्राइस आहे 1500. साडी ही मूळ रूपामध्ये खूप सुंदर आहे. याच्यामध्ये जे फॅब्रिक वापरलं आहे ते आहे कोसा फॅब्रिक आणि काही काहींचे कलर म्हणजे हा जो रंग आहे हा ओरिजिनल रंग आहे फॅब्रिकचा. आणि मग याच्यावरती काही काही रंग जे आहेत ते तुम्हाला मी पुढचं दाखवते ते देखील मिळतील. प्राइस फक्त 1500 आहे आणि सुरेख ही साडी आहे. संपूर्ण साडीवर तुम्ही बघू शकतात काथा वर्क आहे म्हणजे धाग्यांनी केलेलं वेगवेगळ्या प्रमाणातलं वर्क म्हणजे काथा वर्क. आणि सुंदर अशी ही साडी आहे, फुंदे आहेत आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1500. ऑल ओव्हर साडी दिसताना खूपच सुंदर आहे. जे वर्क आहेत म्हणजे हे जे आकृती आहे याला वारली प्रिंट म्हणतात. वारली प्रिंट म्हणजे एक विशिष्ट जीवनशैली इथं दाखवलेली असते आणि काठ देखील जी खूप सुरेख आहे. आणि खरोखर अशा काहीतरी डिफरंट साड्या असाव्यात ज्या वेगळ्या दिसणाऱ्या असाव्यात आणि उत्तम असं कलेक्शन आहे. तर सगळ्यात पहिले जाऊयात आपण आजच्या सेकंड कलरकडे. त्यानंतरची जी साडी आहे मैत्रिणींनो ती आहे माऊस कलरची. माऊस कलर हा जो रंग आहे तो हल्ली खूप जास्त ट्रेंडिंग आहे. खरं तर याची जी छटा येते ना डार्क टोन मधली ती खरोखर हवी हवीशी वाटते आणि उत्तम अशी ही छटा आहे. साडी अजिबात फुगणार नाही. साडीचं जे वजन आहे ते अक्षरशः ग्रॅम मध्ये वजन आहे आणि उत्तम दिसणारी ही साडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आहे साडीचं ते. म्हणजे अगदी दिवस दिवसभर आपण साडी शोधते की अशी साडी हवी जी स्ट्रेट पर्सनॅलिटी तुम्हाला देईल, जी सुरगळणार नाही आणि जी मेंटेनन्स फ्री राहील. प्रत्येक वेळी ड्रायक्लिंग करणं, प्रत्येक वेळी प्रेस करणं पॉसिबल होत नाही. त्यावेळेस मेंटेनन्स फ्री सुंदर साडीचा प्रकार शोधताय तर मला असं वाटतं की हा जो प्रकार आहे तो बेस्ट आहे. आणि रनिंग असं ब्लाउज आहे. माऊस कलर मधलीच ही सेकंड डिझाईन आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये जे होते ते आदिवासी लोक आपलं वन्यजीवन साजरी करत होते आणि यामध्ये जे आहे ते त्यांचे सण साजरी करतात ढोलक वाजवून. फरक काहीही नाहीये, फक्त थोडीशी आकृती चेंज आहे पण लुक जे आहे साडीचं ते संपूर्ण एकसारखं आहे. रनिंग मध्ये ब्लाउज आहे, प्राइस ही सेम आहे आणि उत्तम हे कलेक्शन आहे. म्हणजे असे डार्क रंग जे दिसताना सुरेख दिसतात, छान दिसतात आणि हवे हवेसे वाटतात. तर जाऊयात आपण आजच्या दुसऱ्या कलेक्शनकडे. विटकरी रंग आहे आणि सुंदर असा रंग आहे. विटकरी रंगामध्ये दोन डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिले तर वारली प्रिंट. वारली प्रिंट हा जो प्रकार आहे तो सुंदर आहे. कधी कधी असं होतं की डिझाईन्स चेंज म्हणजे डिझाईन सोल्ड आउट होते त्यावेळेस तुम्ही सेकंड डिझाईनही घेऊ शकतात. साडी अजिबात फुगणार नाही. हा जो रंग आहे तो इतका सुंदर आहे म्हणजे विटकरी कलर बऱ्याचदा आपल्याला खूप कमी बघायला मिळतो कारण तो पटकन स्टॉक आउट होतो कारण असे वेगळे जे कलर्स असतात ते डिफरन्स दिसतात, सुंदर दिसतात. आणि साडीची शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे. यातलीच सेकंड डिझाईन आपण बघूयात. आधीच्या साडीवर जे होतं ते आदिवासींची जोडी होती आणि याच्यावर त्यांचं जे विशेष त्योहार असतात ते इथं साजरी करतायत म्हणजे त्यांचे सण उत्सव जे ते ढोलक वाजवून साजरी करतायत. आणि फक्त हा डिफरन्स आहे. पूर्ण वारली पेंटिंग जे आहे ते संपूर्णपणे एकसारखी आहे. धाग्यांचं लुक आहे, कलर हा एकसारखा आहे आणि प्राइस देखील सेम आहे. तर जाऊयात आपण आता सेकंड कलरकडे. सिल्वर कलर आणि त्याच्यावर संपूर्णपणे मीना वर्क असणारं बेस्ट असं लुक देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे काथा वर्क प्लस वारली प्रिंटिंग. सुंदर अशी साडी आहे आणि खरोखर ऑल ओव्हर साडी तुमच्या डोळ्यासमोर आहे. किती सुरेख आहे. दिसताना ती बेस्ट लुक तुम्हाला क्रिएट करून देईल, छान दिसेल. आणि रनिंग असं ब्लाउज आहे. मी वेअर केलेली साडी आणि हातातली साडीमध्ये काहीही फरक नाहीये. दोघांचे रंग सेम आहेत, दोघांची प्राइस सेम आहे. पण आजच्या ब्लॉग मध्ये बऱ्याचशा ठिकाणी थोडेसे वारली डिझाईन्स चेंज आहे. जसे की या साडीवर मी वेअर केलेला मिळत आहे सुंदरपैकी ढोल वाजवणारे, त्यांचे आदिवासी जीवन आणि सण साजरी करणारे सीन. आणि याच्यावर तुम्हाला मिळते की हे जे लोक आहेत ते काहीतरी शेतामध्ये काम करतात आणि त्यांचे असे वेगवेगळे अति म्हणजे प्रतिकृती असतात. तुम्ही बघू शकतात की शेत दिसतं इथं. या ठिकाणी शेत दिसतंय आहे, या ठिकाणी ते झोका खेळतायत आणि असे सुरेख पैकी विविध हे आहेत. पण सांगायचं तात्पर्य हे की फक्त वरील हलकीशी डिझाईन चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. चॉईस तुमची आहे. बऱ्याचदा असं होतं की एक साडी मिळाली की दुसरी साडी ती सेम अवेलेबल नसते. म्हणून मला असं वाटलं की जर सगळं सेम आहे तर आपण एकसारखंच हे एका ब्लॉग मध्ये शेअर करूया. तर सुंदर असा होता आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. जीपे, फोन पे, बँक ट्रान्सफर, यूपीआय ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटात पुन्हा आपण लवकरच उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.